अवचित माझ्या दृष्टी
नामा भजन करी नामा भजन करी सोन्याच्या तारा विना खांद्यावरी पिंपलाच्या पारी नामा भजन करी नामा भजन करी सोन्याच्या तारा विना खांद्यावरी
हाती घेऊनी पुष्पाच्या माळा वंदूया चला शिव पार्वतीच्या बाळा
लागली तिया समजला गोडी अभंगाची लागली तिया समजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या काय चाललंय तुमचं दिवसभर? पांडुरंग पांडुरंग हो, तुमचं काही घराकडे लक्ष आहे की नाही, की त्या दिवसभर त्या पांडुरंगालाच घेऊन बसणार आहेत? आपला घरातच आहे की. हो हो, बरोबर आहे तुमचं, पण हे बाळ पण आपलंच आहे ना, पण त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की नाही थोडं? आणि नुसतं त्या विठ्ठलला घेऊन बसणार आहात तुम्ही? अगं नाही, विठ्ठल आपला हेच आहे की आपण त्याच्यासाठी हे करतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी. अहो बस करा ना आता, विठ्ठल विठ्ठल दादा मागडे बघा ना आपल्या. विठ्ठल विठ्ठल दिवसभर आपलं तुमचं विठ्ठल विठ्ठल चाललंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे घ्या आता, हे बघा जरा, मला विहिरीवरून पाणी आणायचंय. हे बघा, बाळ पण काय झोपी गेले आता. तुमचं काम अजून झोपत आलंय. बरं ठीक आहे मग. येते मी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 जय हरी. विठ्ठल. आता आपण हा छोटा बाळ एक मटका बनवूया. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 जय हरी. विठ्ठल 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 जय हरी. विठ्ठल 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 जय हरी. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे
पांडुरंगा तू विठेवरी देवा बसना जरा तरी युगे 28 उभा पांडुरंगा तू विठेवरी देवा बसना जरा तरी तुमच्याबद्दल मी खूप अपशब्द बोलले. मला माफ कर. मला माफ कर. बघितलंस माझ्या विठ्ठलाचा महिमा, माझी भक्ती महिमा पंढरीचा पाहिला, महिमा पंढरीचा पाहिला, आनंद बघा, आनंद बघा, आनंद बघा महिमा पंढरीचा पाहिला, महिमा पंढरीचा पाहिला. Oh
त्याच्यासाठी बोलवले. चला मग चेंडू फळी घेऊन या. मी चेंडू आणतो, तू खोली आण. ठीक आहे. चला लवकर या.
मी गेलो आला अरे आणि पेंद्या कुठे गेला? आला अरे गेला काय आणलं? काय म्हणजे मला स्वप्न जमीन करायचं मध्ये काय समजते ना तुला? आपण पोलीस आहे अरे ते दुसरी कोणी नाही. मला भाईंच्या घरात सापडली तुम्ही आणली तू कोणी खेळायला आलास ना? मग बरी जेवली. आणि तू भाई काय हा ही असं आहे काय धर तर मग हा तू घे हा? कोकणचा दावा आहे, दावा अरे कुठला शॉट? चुकला सोड सुकला सुकला होय पण ती सुकली असते बरोबर आहे, तू टाक. आवडे 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 ए तू मला आवडे अरे पेंद्या, बोल सुद्धा आपल्याला खेळायचं नाही आहे. मग जेवण बरोबर आपण खेळायचं आहे. असं आहे काय हा मग पहिला का नाही बोललास मग अरे तुला सांगतोय तो ऐकशील तर खरं. बोललासच कुठं अरे बोललो काय बोललास चेंडू पण खेळायचं आहे बोललो नाही. आणि एवढाच बोललास मग मग कोणी गेला तर बोललास खेळायचंय ना आपल्याला. जेवण बोलवले ना. असं बोललास चला मग जेवण बरोबर खेळूया. गेला. अरे वाकड्या, अरे काय सांगतोय? ए, अरे एक काढ दे, एक, एक. चेंडू गेला कुठे शोधा पहिला. अरे चेंडू तर यमुनेच्या ढवात गेला. पहिला का नाही बोललास अरे यमुनेच्या ढवामध्ये गेला. आम्ही एवढं सोडत नसतं राहिला आता काढणार कोण? देवांना सांगूया पहिला का सांगू नये? कृष्णदेवा बॉल ढोवत गेला आता काय करायचं ठीक आहे मग मी बॉल ठेवून यमुनेच्या ढोवामध्ये जाऊन उडी मारून आणतो परत. तेव्हा तुम्ही यमुनेच्या ढोवात जाऊ नका, तिथं कालियाचं वास्तव्य आहे. तेव्हा तुम्ही यमुनेच्या ढोवात जाऊ नका. तुमच्या मी पाया पडतो, तुम्ही यमुनेच्या ढोवात जाऊ नका. अरे हे माकड्या, देव कुठे गेले? देवानी ढोत उडी घातली ए आये तुझ्या कृष्णा ढोत उडी घातली आता काय करायचं काय? वर कसं दिसत पण नाही. आलं? तिथं कालियाचं वास्तव्य आहे. काय? अरे मोठा साप. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला
झाला अगं राधे, हा साहस स्वीकार करून आपण मथुरेच्या बाजारी पण बाजाराचा रस्ता कोणास ठाऊक आहे का? अगं मला तर मुळीच माहित बघ. मग राधे, आपण बाजाराला जायचं तरी कसं? अगं पोरीनो, तुम्हाला तरी माहित आहे का ग? मला पण मुळीच नाही माहित बघ. अगं आता करायचं तरी काय? अगं राधे, ती वर्षाळीतली मावशी आहे ना, तिला आपण बोलून घेऊ. तिला बाजाराचा रस्ता माहित आहे का? असं म्हणतेस? ठीक आहे मग मारते आग. अगं हे मावशी, अगं हे मावशी ग मावशी. काय करा ते? अगं अशी पुढे म्हटलं. अगं माझं अर्धवट काम शिल्लक राहिलंय. अगं जे पण असेल ते घेऊन पुढे ये. येते बघ, काढून घुसळून येते. तुमची केवढी गडबड, तुमची केवढी गडबड, तोंडाची बडबड, अमग पोरी नुजरास आल्यावरून सावरून घरास, नका मावशीला देऊ त्रास. आल्यावरून सावरून घरास, नका मावशीला देऊ त्रास. एवढी
मारली मला दम लागला बघ. अगं तू काय बोललीस मगाशी? कोणाला घुसलून येते आणि कोणाला काय करून येते बोललीस? राहते एवढीच आवड असेल मला असं वाटलं नव्हतं. अगं तू बोललीसच तशी. अगं राहते मी मटक्यातून दही काढत होते आणि ते तळत बनवताना घुसावं लागतंच का ग? अच्छा असं होय. हो. तुला काय वाटलं? मला काय वाटलं ते तू आता समज. तुम्ही पोरी म्हणजे सध्याच्या चावटच आहात. ठीक आहे तर पण तुम्हाला असं अचानक बोलवण्याचं कारण काय ग? अगं मावसे, आम्हा पोरींचा विचार तरी बाजारात जायचा आहे बघ. खूप चांगला विचार आहे का तुमचा? अगं पण आम्हाला मथुरेला जायची वाटच माहित मग, म्हणून तुला तर हाक मारले. ठीक आहे सर मला तर त्याचा खूप मोठा अनुभव आहे. मग तू रेडी आहेस तर? ठीक आहे तर जाऊया आपण. ठीक आहे चल. अगं आपण बाजारी चाललो खरं आता वयाने मला जमत नाही ग. एवढा मोठा यमुनेचा घाट जमणार नाही. हॅलो तू एक ऋतिक रमेश सोलकर बरं होईल. यांच्याकडून या गवळणीसाठी 101 रुपये आलेले आहे. पल्लवी प्रवीण सोलकर पेंड्या आणि वाकड्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. प्रसाद प्रकाश वाजे संपूर्ण भारुडासाठी 502 रुपये आलेले आहेत. सुनीता प्रकाश बोबले यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे दिलीप बोबले यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. हर्ष आनंदी सात्विक आणि हार्दिक यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहेत. बाळगोपाल कार्यकारी मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक छोटस गीत घेतलं तर बरं होईल. असं म्हणतेस? हा मला चढणं सोपं होईल का? ठीक आहे घेते तर. वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकतही चालली गवळण कशी ठुमकतही चालली गवळण. वाऱ्याच्या
कामं नाही ही कामे मी तुझ्या ती संपत आहे ठीक आहे येतो मी आता काय करणार देवानी तर मोठी कामगिरी संपवली आहे माझ्या संस्थेचं पेंद्या वाकड्या यालाच बोलून घेतली पाहिजे अरे हे पेंद्या अरे ये वाकड्या अरे जरा पुढे ये लवकर अरे देवानी मोठी आपल्या कामगिरी संपवली 16,360 कोटी म्हणतात थाट दुधाचे माठ विक्रीला चाललंय आपलं कुठं आहे? आणि आपल्या दैनिक खायचं का नाही मग मध्ये करायचा आणि कोंबडा तर झालं पाहिजे असं देवाने कामगिरी संपवली ठीक आहे चला जाऊया आपण चला अरे कमलेश, दाखवतो तुला मला भूक लागली तुम्हाला काय माहिती अरे तुला काय खायला भेटणार आहे ते गवळणी येतील तेव्हा ना हो मग तेव्हा खायला कुठं
म्हटलं दही. ए अरे घ्या म्हटलं दही. तुम्हाला खायचं नाही दही. कामाचा माल. अरे काय पण बरं आता काम काय ते सांग. अरे ते सांगायला तुम्हाला बोलवलंय. त्या गवळणीला जाऊन विचारा. त्याच्यात एक शालिकांची मावशी आहे, तिला विचारा आल्यात कुठे मी जाणार कुठे. गोकुळातलं दूध गोकुळातच राहिलं पाहिजे. हे काम तरी तुम्ही कराल ना? होय म्हणजे काय ठीक आहे, जा करून या. काय ते तुझा तुझा पण सांभाळून जा. तुझा जा तू. नक्की कोण जाणार आहे ते तो सांगा. जाणार. काय गं, आता माझ्या पाली आली मग तू जाऊन ये. आता मावशी ए, मावशी इकडे या. आपण हॅलो अर्णव प्रवीण सोलकर यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. नामदेव पागडे यांच्याकडून कडक मावशीनं नाव घ्यायचंय नामदेव पागडे यांचं, त्यांच्याकडून 100 रुपये आले आहेत. आद्विक संतोष बोबले मावशीसाठी 100 रुपये आले आहेत. विकास गोविंद बोबले मावशी व गवळण यांच्यासाठी मावशीचे संपूर्ण काम अतिशय उत्कृष्ट झाले असं त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यासाठी 200 रुपये आले आहेत. स्वरा नितेश सोलकर गवळणीसाठी 202 रुपये आले आहेत. अनिता अनंत बोबले गवळणीसाठी 200 रुपये आले आहेत. मयुरी मुकुंदा बोबले गवळणी व मावशीसाठी 250 रुपये आले आहेत. की संत गोरा कुंभार मित्रमंडळ तनाळी यांच्याकडून 201 रुपये आले. आपण आपल्या मंडळातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी त्याचबरोबर असा कार्यक्रम घेण्याचे धाडस आपण दाखविले, याकरिता आमच्या मंडळाकडून बाळगोपाळ कार्यकारी मंडळास त्यांच्याकडून शुभेच्छा, धन्यवाद. आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. त्याचप्रमाणे पार्वती पेजले पाली यांच्याकडून मावशीसाठी खास 101 रुपये आलाय. वैशाली बोबले हिच्याकडून भारुडासाठी 100 रुपये आले आहेत. कैलासवासी गणपत पांडुरंग पडवेकर यांच्या स्मरणार्थ दीपेश पडवेकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये आले आहेत. दीपेश ज्ञानेश्वर वैभव गीतेश प्रथमेश यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपये आले आहेत. नम्रता पागडे यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपये आले आहेत. कृतिका अंकुश बोबले यांच्याकडून एक गवळणीसाठी 100 रुपये आले आहेत. सुभाष गोपाल बोबले यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपये आले आहेत. किमिया आणि प्रांजली प्रशांत बोबले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आले आहेत. या सर्व देणगीदारांचं आम्ही बाळगोपाल कार्यकारी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. नामदेव पागडे साहेब, तुमची इच्छा, तुम्ही आज मावशीला सांगितलं की नाव घ्या म्हणून. आज तुम्ही मला नाव घ्या म्हटल्यानंतर आज माझं म्हातारपण 17 वर्षाच्या तारुण्यामध्ये गेलेलं आहे. ऐका तर तुमचं नाव घेते. साखरेचे पोते सुईने वसवले. नामदेव साहेब कान देऊन ऐका. साखरेचे पोते सुईने वसवले. नामदेव साहेब आहेत सावळे, पण त्यांनी मला पावडर लावून फसवले. हॅलो, त्याचप्रमाणे शंकर गंगारामबाई यांचंही म्हणणं आहे की आपण माझं नाव घ्यावं. त्यांच्याकडून 110 रुपये आले आहेत. मावशीसाठी सुनील सोलकर यांच्याकडूनही 100 रुपये आले आहेत. शंकर साहेब, तुम्हाला मी नाराज करणार नाही. मॅक्सी घालते फॅशनची, पदर घेते साधा. मॅक्सी घालते फॅशनची, पदर घेते साधा. शंकरराव, तुम्ही माझी कृष्णा आणि मी तुमची राधा. लय भारी. जाऊन विचार. ए मावशी इकडे या. बोल, तुझं काय म्हणणं आहे? तुम्ही आले कुठं, जाणार कुठं? अरे मग तुला काय त्याच्याशी देणं घेणं? आम्ही कुठेही जाऊ आणि कुठेही येऊ. मखल्यावड्यात पण जा. नाही, तुझा एकटी जा. असेल तर मी येते. नाही, तुझा एकटी. आपलं झपायला नाही. बोल, तुझं म्हणणं काय सांग. तू आलीस कुठं, जाणार कुठं? आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. तुमचा रस्ता
रस्त्याला प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याला जाऊ. मी आहे. तिथं अडवला तरी आम्ही तिसऱ्या रस्त्याला जाऊ. माझा पाय आहे. तू मावशीला काय कमी समजतो का रे? माझा हात आहे. आयुष्य गेलं या रस्त्याने जाताना मला एक्सपिरियन्स खूप आहे. थांब ठेव, हं. अरे ते आता मावशीला जाऊन सांग की आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने थोडा वेळ तुला- ए थांब रे तू, त्याला नाही काय कळत. अरे बाळा एवढा लाडा. काय दिसते? मावशी छान दिशे. मावशी तर सो काला सो झाडा जस्ट लुकिंग टू रेडा. तू मला रेडा म्हणतो का रे? मी तुला रेडा म्हणते का? रे, त्या पुढचं तेच. तू मला रेडा कसा म्हणतो मग? मग काय म्हैस म्हणत? एवढी तुला चिकनीदारी मावशी तुला रेडा वाटते का? म्हातारी आहेस. अरे तू काय जाऊन बोलला तुला? मी एवढाच विचारला, हा. काहीच नाही. अरे एवढंच विचारलं आणि काहीच नाही विचारलं ए, त्याला जाऊ. नीट सांग. नाही आमच्या दोघांना काही व्हायचं नाही, तू बाबा तूच जा. नक्की मी जाऊ. होय. तुम्ही येणार नाही ना? नाही, जा. वाट बघते. आपण झाला आता मार खाऊ. अरे मावशे होय, जा. अशी कुठे बोल आले. तुझं तरी आता काय म्हणणं आहे? देवांच्या हुकमाने आणि आमच्या कायद्याने तुम्हाला थोडा वेळ इथे बसायला लागेल. ठीक आहे तर बसून घेतो. अरे बापड्या, मी पेंद्या. मी गवळणीला बसायला सांगून आलोय. तुम्ही त्या सर्व बसल्यात ते बघून घ्या फक्त. आधी तू जा. काय? मी काय करणार? तिला? तू कसा असा हात लागतो पर्सला? मी काय हातच ना लावला. खरा खाऊन काय केलं असतं? मी फक्त पाणी टाक का जो डोक्यात. फक्त एवढंच बोललो, मला नंबर दे कसला? मोबाईलचा. अरे तो तुला नंबर कशासाठी तुला पाहिजे? इंस्टाग्रामची आयडी देऊ का? नको. तुम्ही नाही म्हणता रे. चला आपण देवालाच सांगू. नाही थांब आधी, त्याला पण पाठव बघायला. तू पण जा बघून एकदा. पण जाऊया. जातो मग. लय दम आहे. बापरे, बापरे. हे प्रभू, हे हरिनाम जगन्नाथ. हे आनंदाई जावा, हे आकुली पाणी आ गया. अरे काय नाही कुठं पाणी नाही आलं. चला देवाला जाऊन सांगूया. अरे बघ तुला काय घ्यायचं तर घे. किती येतात ना मग काय घेऊ? अरे मुलींना का सतवतो? मी मावशी आहे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे मला सांग. तू म्हातारी म्हणजे असं दूध नाही. अरे वेड्या तू काय बोलायला ऐकणार नाही. तुला व्हॉट्सअप नंबर भेटला नाही ना? राहू दे आता. ती देणार पण नाही ते. चला देवाला सांगूया. गवळ्यांना बसून ठेवले मुलाच्या बाहेर. तेजस मुकुंद बोबले यांचं प्रकाश दवडे यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 100 रुपये आले आहेत. तेजस मुकुंद बोबले यांची फरमाईश आहे, चंद्रानं नाव घ्यायचंय. हो ऐकलत का तेजसराव? एसटी ला बोलतात लालपरी. ऐकलत का? एसटी ला बोलतात लालपरी. अहो तेजसराव, मी तुमचीच सोनपरी. लय भारी.
त्यांचं म्हणणं आहे मावशीनं नाव घ्यायचं आहे सुनील सोलकर. ऐकलत का सुनील सोलकर राव? तुमचं मी नाव घेते, कान उघडे ठेवून ऐका. आकाशात उडत होत्या घारी, आकाशात उडत होत्या घारी. सुनीलराव, तुम्ही भरपूर पटवले असताल पोरी, पण त्यामध्ये मीच भारी. लय भारी. बोल कर राधे. चल तर दादाला जाऊया आम्ही. चला तर पटापट. सुदामा, अरे सुदामा, बसला वाटतं. वाटतं आज सुदामा येत नाही. वाटतं याच्या समाजातून मलाच घ्यायला लागेल. अगं थांब राधे इथे ये. आपण कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. हो, काय म्हणणं आहे तर आपला? तुला मथुरेच्या बाजूला जाता येणार नाही. गोकुळाचं दूध गोकुळातच राहायला पाहिजे. देवा, आम्हा पोरींचा धंदा हा दया दुधावरच आहे. तुम्ही असं करू नका. नाही, हे शक्य नाही. अगं हे मावशी, बोल कर राधे. अगं श्रीकृष्ण देव आलेत बघ भेटीला. आज माझं भाग्य फळास आलं. आज मला प्रत्यक्ष देवांचं दर्शन होणार आहे. देवा, मी शरण आले. हृदय तुला, हृदय तुला, देवा, मी तुला सगळं हृदय तुला, देवा. हृदय. अगं थांब राहते, तू जाता येणार नाही. देवा, असं मस्करी करू नका. तुम्ही मला 7 वर्ष दिलेलं वचन तुला या माझ्या 8 वर्ष पूर्ण करायचे आहे. त्यासाठी तुला एक छानसं प्रेम द्यायला लागेल. ठीक आहे देवा, जशी तुमची. ना